श्री स्वामी समर्थ। तर आपण आज विश्रामगड उर्फ पट्ट किल्ला इतिहास रचना आणि शौर्यगाथा। तर नमस्कार मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत ऐतिहासिक शौर्य, राजनीती आणि धाडसासाठी प्रसिद्ध असलेला विश्रामगड उर्फ पट्ट किल्ला यांची संपूर्ण माहिती। हा किल्ला फक्त एकच दगड नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाची साक्षीदार आहे। तर हे किल्ला कुठे आहे? तर हा किल्ला विश्रामगड उर्फ पट्ट किल्ला हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर पूर्वनगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात भंडारदराच्या परिसरात वसलेला आहे। हा किल्ला समुद्र पटापासून सुमारे 4,560 फूट उंचीवर आहे आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अत्यंत दुर्गम ठिकाणी उभा आहे। तर किल्ल्याचा इतिहास, विश्रामगड पट्ट किल्ला असेही म्हणतात। किल्ल्याची रचना अतिशय मजबूत आणि नैसर्गिक कड्यांवर आधारित आहे। इतिहासात हा किल्ला निजामशाह, मुघल आणि त्यानंतर मराठ्यांच्या ताब्यात होता। इसवी सन 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला। शिवाजी महाराज आणि पट्ट किल्ला या किल्ल्याविषयी विशेष महत्व मिळते, कारण इसवी सन 1672 मध्ये मुघल सरदार दिलरख खाना यांनी या किल्ल्याला वेढा घातला होता। अनेक दिवसांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी अतिशय चतुराई आणि धाडसाने रात्रीच्या अंधारातून किल्ल्याची सुटका केली होती। ही घटना महाराजांच्या युद्धनीती आणि बुद्धिमत्तेच्या उत्कृष्ट उदाहरण मानले जाते। किल्ल्याची रचना व विशेषता, किल्ल्यावर आजही पाहायला मिळते मजबूत तटीबंध, दगडाच्या पायऱ्या, पाण्याच्या टाक्या, गुहा आणि किल्ल्यांचे भग्न अवशेष। किल्ल्यावरून भंडाराधारा आणि हरिश्चंद्रगड आणि आजूबाजूचा सह्याद्री पर्वत रांगा खूप सुंदर दिसतात। तर तुम्ही तिथे एक मंदिरही आहे, ते देवीचं मंदिर आहे। तर ती मंदिर जे आहे ते सात भुजा देवीचे मंदिर आहे। तर ते मंदिर जे आहे ते देवीचे 7 असे हात आहेत, ते सुंदर दिसतात। अतिशय सुंदर अष्टभुजा मंदिर आहे, देवीचे मंदिर आहे। तर ते देवीचे मंदिर खूप सुंदर आहे, छोटेसेच आहे पण छान आहे मंदिर आणि एवढ्या उंचावर आहे, हे एक विशेषच आहे। तर तिथून वर आपण पाहायला गेलं तर खूप सुंदर असा परिसर वाटते आणि हिरवगार असं नैसर्गिक वातावरण आपल्याला तिथेच पाहायला मिळेल। आपण किल्ले म्हटलं की आपण असा विचार करतो की हा किल्ला आपण कधी चढावा, पण आपल्याला जर आनंद आणि उत्साह असेल तर आपल्याला ते पाहणे शक्य होते। म्हणून आपण असं प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे काही स्थळे आहेत तिथे जाऊन गड किल्ले जे आहेत ते चढले पाहिजेत आणि आपण आपल्या नयनामध्ये ते सामावून घेतले पाहिजे आहेत, कारण हे जे आपल्याला नंतर पुन्हा दिसतील असं सांगता येत नाही, कारण आता पडझड ही होऊ शकते। आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि किल्ले जपण्याचा प्रयत्न तर चालूच असेल सर्वांचा। तर आपण ही तिथे जाऊन कचरा वगैरे टाकू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे। कारण आपण किल्ल्यावर जातो तर तिथे आपण काही पण खायला वगैरे घेऊन जातो, तर ते रॅपर वगैरे आपण तिथेच टाकतो, तर ते न टाकता आपण व्यवस्थित कचरा कुंडीत टाकावे। इथे गेल्यानंतर आम्हाला खूप छान वाटले, खूपच असं वातावरण पण तिथलं छान होते। आम्ही असं
आत्ताच्या सीझनमध्ये गेलो होतो, त्यामुळे तिथे काही एवढी गर्दी वगैरे नव्हती. पण शिवजयंती वगैरे असे काही विशेष विशेष दिवस असतात, तर त्यावेळेला ह्या किल्ल्यांवर गर्दी असते आणि शिवाजी हा महाराजांचा म्हणा. व्यवस्थित तिथे जय मुजरा वगैरे करून भवानी मान-सन्मान जय केला जातो. आजही शिवाजी तिथे शिवाजी असं महाराज केले की जाते. तर जय. तुम्हीही तिथे जाऊन एक वेळ जाऊन व्हिजिट द्यावे. मला असं वाटते, मी म्हणू इच्छिते, की तिथे गेल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल. पाय दुखतात हे वेगळीच गोष्ट आहे, पण तुम्ही एक वेळेस तरी बंदच आहे जाऊन नाही. तिथे जाऊन पाहून यावे. आम्ही असं पाहिलं. लाईक करा, शेअर